कल्याणला राजांची छावणी पसरली. आज्ञापत्रानुसार राजांच्या फौजा छावणीवर दाखल होत होत्या. घोड्यांच्या टापांचा आवाज वातावरण भरून टाकीत होता. आनंदराव आपल्या फौजेसह येऊन मिळाले. पाठोपाठ सेनापती सरनोबत प्रतापराव व्यंकोजी पंत आले. राजांची 20,000ची फौज मोहिमेच्या आज्ञेची वाट पाहत होती. दिवाळीचे दिवस नजीक येत होते. राजांनी सुरतेत दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं. सुमुहूर्तावर कुचाचे नगारेही झडले. फौज सुरतेची वाटचाल करू लागली. सुरतेपासून अवघ्या 10 कोसांवर शिवाजीराजे पोहोचले तरी सुरत झोपेतच होती. कल्याणच्या इंग्रज जासूसांनी राजांची फौज कल्याणमध्ये गोळा होताना पाहता सुरतेला धोक्याची सूचना दिली होती. त्याप्रमाणे इंग्रजांनी सावधगिरी बाळगली. आपला सर्व माल स्वालीच्या गोदीवर त्यांनी सुरक्षित ठेवला. कल्याणच्या सुभेदारालाही ती बातमी समजली होती, पण सुभेदाराने तितके लक्ष दिले नाही. अशा अफवा सुरतेत नेहमीच उठत असत. सुभेदाराच्या हातांखाली सुरत रक्षणाकरता अवघे 300 सैनिक होते. शिवाजीराजांच्या पहिल्या लुटीनंतर सुरतेत फक्त एकच बदल घडला होता, तो म्हणजे सुरतेचा तट. सुरतेभोवती भक्कम तटबंदी उभारली होती. 10 कोसांवर येऊन जेव्हा राजांच्या फौजेने मुक्काम केला तेव्हा सुभेदाराचे डोळे खाडकन उघडले. शिवाजी राजे आहे. सुरतेत हकाटी उठली. सुरतेचे लोक चीज वस्तू टाकून मिळेल तिकडे धावत सुटले. सुरतेचा सुभेदार गियासुद्दीन 300 सैनिकांसह सुरतेच्या बंदोबस्ताला उभा राहिला. औरंगजेबाने सुरतेला तटबंदी केली होती, पण वेशीला दरवाजे करण्याचे तेवढे तो विसरला होता. थंडीतल्या ओल्या धुक्याचा पडदा सूर्योदयाबरोबर उचलला गेला. सुरतेत भयान शांतता पसरली होती. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा दिवस. वास्तविक पाहता या दिवशी सुरतेत केवढी गडबड असायची. पहाटेलाच हिंदू व्यापाऱ्यांच्या घरांसमोर मंगलवाद्य वाजायची. रस्त्यावर घोड्यांचे चौकडे खडखडायचे. हळूहळू नाना भाषांच्या आवाजांनी रस्ता कुजबुजायचा. त्या सुरतेत भर दिवसा भयान शांतता नांदत होती. एखादे कावरे झालेले कुत्रे रस्त्यातून जाताना दिसत होते. सूर्य आकाशात चढत होता. वेशीजवळ गियासुद्दीन भर थंडीतही आपला घाम पुशीत उभा होता. त्याच्या सैनिकांची भित्री नजर वारंवार सुरतेबाहेरच्या माळावरून फिरत होती. सगळीकडे कसे शांत होते. ती शांतता माणसाला पागल बनवायला समर्थ होती. गियासुद्दीन आपल्या जरी कलाबुतीच्या जाकेटाची बटणे सैल करीत हसून म्हणाला, शिवाजीराजे कभी नहीं आएगे, ये सब झूठ है. पण कोणी त्याला साथ दिली नाही. सारे तटाबाहेर पाहत होते. एक सैनिक दाबल्या आवाजात म्हणाला, सुभेदार साहब क्या है. सुभेदाराने घाबरून विचारले. देखो. सैनिकाने दाखवलेल्या दिशेकडे सारे पाहू लागले. काही दिसत नव्हते. फक्त दूरवरच्या टेकडीच्या माथ्यावर तांबूस पट्टा दिसत होता. गियासुद्दीन रागाने म्हणाला, क्या बघताय. सुनो. तो सैनिक ओरडला. साऱ्यांचे श्वास थांबले. कान तीक्ष्ण बनले. मधाचे मोहोळ उठावे तसा आवाज येत होता. गियासुद्दीन आव असून बघत होता. त्याच्या कपाळावरून घाम निथळत होता. ज्यासाठी जीव उतावीळ होता ते शेवटी दिसले. सुरतेच्या समोर दूरवर या टोकापासून त्या टोकापर्यंत काळी रेघ उमटली. गारांचा पाऊस पडताना आवाज यावा तसा घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. कोणीतरी ओरडले, शिवाजी राजा आया. ताठरलेल्या डोळ्यांनी सारे दृश्य पाहत होते. टापांचा अखंड नाद कानांवर येत होता. अचानक तो आवाज थांबला. शिवाजीराजांचे घोडदळ थांबले होते. सुरतेच्या समोर उभा ठाकलेला तो सेनासागर पाहून गियासुद्दीनाने निर्णय केला. सेनाप्रमुखाला अखेरपर्यंत वेस लढवण्याचा आदेश देऊन गियासुद्दीन सुरतेच्या किल्ल्याच्या आश्रयाला गेला. उमद्या श्वेत घोड्यावर राजे बसले होते. उजव्या बाजूला प्रतापराव होते. डाव्या बाजूला आनंदराव व्यंकोजी पंत होते. राजे सुरतेकडे पाहत होते. सूर्यप्रकाशात सुरत नवरत्नांच्या अंगठीसारखा दिसत होता. राजे म्हणाले, प्रतापराव तुम्ही शहराचा कब्जा घ्या. आनंदराव आणि व्यंकोजी पंत तुम्ही शहराची नाकेबंदी करा. आम्ही आमच्या फौजेनेशी छावणी लुटतो. लूट जारी ठेवा. टोपीवाले, वलंदेज वगैरे परक्या लोकांच्या वखारींची कळ काढू नका. लढाई टाकून लुटीवर लक्ष ठेवा. राजांनी आपली तलवार उपसली. त्या तलवारीचे टोक त्यांनी आवेशाने सुरतेकडे दाखवले. गगनाला भिडणारी हर हर महादेवची एकच गर्जना उठली. बघता बघता अश्वदळ भरधाव वेगाने उधळले. पाहता पाहता राजांना सुरत वेढलेली दिसली. वेशीसमोर क्षणभर गर्दी दिसली आणि काही वेळातच वेशीतून प्रवेश करणारे घोडेस्वार राजांच्या नजरेत आले. राजांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. मराठी फौजा सुरतेत पसरल्या. सुरतेची अनिर्बंध सत्ता मराठ्यांच्या हाती होती. वाड्यांचे दरवाजे, पेढ्या लुटल्या जात होत्या. कोठारावरील संपत्ती राजांच्या समोर रचली गेली. राजांच्या समोर द्रव्यांच्या राशी पडल्या होत्या. इंग्रजांच्या वखारींवर मात्र जागता पहारा होता. राजांच्या सैनिकांनी त्यांना दम देताच वखारीवरून गोळीबार झाला. या चकमकीत राजांचे अनेक शिपाई ठार झाले. वखारीत अवघे 50 गोरे
स्ट्रीमशम मास्टरच्या नेतृत्वाने वखारीचे निष्ठेने रक्षण करीत होते. त्याचवेळी इंग्रज वखारींचा गव्हर्नर जिराल्ड ॲग्नर इंग्रज मालाचे रक्षण करीत होता. मास्टरचा कडवा विरोध पाहून राजांच्या आज्ञेमुळे मराठ्यांनी वखारीवर चाल केली नाही. राजांनी डचांना तटस्थ राहण्याचा सल्ला दिला होता. त्याचप्रमाणे ते तटस्थ होते. ते सुरक्षित राहिले. फ्रेंचांनी सुद्धा आधीच तह केल्यामुळे तेही सुरक्षित होते. पण फ्रेंचांच्या वखारीसमोर असलेल्या जुन्या सराईत नुकताच सुरतेत आलेल्या काशागरचा राजा मराठ्यांच्या वेढ्यात सापडला. पहिल्या दिवशी त्याच्या रक्षकांनी मराठ्यांना रोखले, पण रात्र पडताच त्यांनी राजाला सुरक्षितपणे सुरतेच्या किल्ल्याच्या आश्रयाला पाठविले. राजाचा सर्व माल मराठ्यांच्या हाती सापडला. त्या मालात सोने, रुपे, मौल्यवान पदके, सोन्याचा पलंग आणि खूप जवाहीर सापडले. रात्र पडली तशी सुरतेवर तांबूस किनार उठली. आकाश प्रकाशमान झाले. मोगलांची व्यापारपेठ सुरत आपल्या प्रकाशाने आकाश उजळीत होते. राजांनी 3 दिवस सुरतेची लूट केली. शेवटी इंग्रजांकडूनही तलवारी, सुऱ्या, भारी वस्तू यांचा नजराणा आला. कोट्यावधी होणांची संपत्ती राजांच्या हाती गोळा झाली होती. राजे त्या लुटीवर तृप्त होते. सुरतेत मिळालेल्या घोड्यांवर लूट लादून राजे माघारी वळले. सुरतेचे राजांनी परत बेसुरात केली. शिवाजी राजा परत गेला यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आगीमध्ये धुमसणाऱ्या सुरतेत सर्रास लूट सुरू होती. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. सुरतेने 12 लाख रुपयांची वार्षिक खंडणी कबूल केली नाही तर पुढच्या वर्षी परत येऊन सुरत बेचिराग करण्याची तंबी देऊन राजांनी सुरत सोडली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.